नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी रुजू होते त्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे किंवा नाही याबाबत पाहू शकता. जी माहिती आहे ही माहिती मुख्य रोजगार आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत मागवण्यात आली आहे आणि त्या संदर्भातली परिपत्रकं जी आहेत पत्रकं ही जिल्हा सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत जारी केली जात आहेत. तर हे परिपत्रक जे आहे नवीन लेटेस्ट आत्ताचं परिपत्रक आपल्या हाती लागलं आहे. तर या परिपत्रकामध्ये नक्की काय माहिती मागवले आणि नक्की काय सांगितलेलं आहे हे डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच आंदोलन आदरणीय तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आहे नाशिक येथे उद्यापासून सुरू होत आहे. तर या आंदोलनाबाबतचे नियोजन आंदोलनाबाबतच्या अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर पाहू शकता अजूनसुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं विद्यावेतन हे मिळालेलं नाही आहे. तर याबाबत ज्या काही घडामोडी आहेत अपडेट यासुद्धा डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. तर सगळ्या महत्त्वाच्या अपडेट एक बाय एक वन बाय वन आपण सगळ्या पाहूयात. जर तुम्ही अजूनसुद्धा नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये पहिली अपडेट जी आहे परिपत्रक तुमच्या समोर आपण पाहूयात. तर परिपत्रकामध्ये काय म्हटलं होतं, जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव यांच्या अंतर्गत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. तारीख पाहू शकता लेटेस्ट 31 ऑक्टोबरची. अशाच आशयाचं परिपत्रक या अगोदरसुद्धा आपण पाहिलं होतं, याबाबतची माहिती पाहिली होती. आता यामध्ये काय म्हटलं आहे, प्रति माननीय विभाग प्रमुख शासकीय कार्यालय प्रमुख आणि खाजगी आस्थापना प्रमुख म्हणजे सगळे शासकीय आणि निमशासकीय आणि खाजगी आस्थापना यांच्यासाठी हे जाहीर करण्यात आलं आहे, जे युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत सहभागी होते. विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेबाबत. महोदय पाहू शकता उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून कळवण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना संदर्भ क्रमांक 1 आणि 3 शासन निर्णयान्वये कार्यान्वित झाली आहे आणि सदर योजनेचा मुख्य उद्देश हा रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळवून त्यांची क्षमता वाढ होईल, तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देणे हा आहे. आता या अंतर्गत पाहू शकता सदर योजनेतील सहभागी कार्यालय आस्थापना याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांपैकी किती उमेदवारांना संबंधित कार्यालयात व आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार देण्यात आलेला आहे याबाबतची माहिती सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव या कार्यालयास संबंधित कार्यालय आस्थापनेच्या लेटर हेडवरती उमेदवारांचे नाव मोबाईल क्रमांक तसेच आस्थापनाच्या नावासह सर्व माहिती ऑनलाईन किंवा ऑफलाईन सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात कार्यालयास पाठवायची आहे अशी विनंती करण्यात आली आहे. आता हा सगळा मुद्दा आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे तर पाहू शकता यामध्ये स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलं आहे, स्पष्टपणे अशी माहिती आहे की तुमच्या कार्यालयामध्ये म्हणजे शासकीय कार्यालय असेल, त्याचबरोबर निमशासकीय असेल आणि त्याचबरोबर खाजगी आस्थापना असतील, तर त्या कार्यालयामध्ये जेवढे काही प्रशिक्षणार्थी रुजू होते त्या प्रशिक्षणार्थींचं नाव मोबाईल क्रमांक याची माहिती त्यांचं शिक्षण याची माहिती मागवण्यात आली आहे आणि यामध्ये किती प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळालेला आहे आणि किती प्रशिक्षणार्थी अजूनसुद्धा कायमस्वरूपी रोजगार त्यांना मिळालेला नाही आहे, तर याची सगळी माहिती एकत्रित करून प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत मागवण्यात येत आहे. आता याचं कारण काय आहे पाहू शकता, का ही माहिती जी आहे ही मागवली जात आहे. कारण पाहू शकता जे प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे या योजनेचा मुख्य उद्देश काय होता आपल्याला माहिती आहे. पुन्हा सुद्धा यामध्ये पहिल्यांदा सुद्धा मी सांगितलं होतं की या योजनेचा मुख्य उद्देश जे प्रशिक्षणार्थी असतील म्हणजे युवा असतील या युवांना नोकरी म्हणजे जे कायमस्वरूपी आहे म्हणजे प्रशिक्षण देऊन कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांना कामासाठी रोजगार मिळवण्यासाठी त्यांना मदत करणे किंवा पाहू शकता रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करणे अशा पद्धतीचा हा हेतू होता योजनेचा. आणि या अंतर्गत जे प्रशिक्षणार्थ्यांना जर रोजगार मिळाला असेल तर योजनेचं जे उद्दिष्ट आहे हे सफल होत आहे.
आणि जर प्रशिक्षणार्थ्यांना जर रोजगार अजून मिळाला नसेल तर उद्दिष्ट हे सफल होत नाही आहे. आणि जे प्रशिक्षणार्थ्यांना अजूनसुद्धा रोजगार मिळाला नाही आहे तर त्यांची माहिती जे रोजगार आयुक्त कार्यालय जे आहे, मुख्य कार्यालय यांच्याकडे जाईल आणि त्यांच्यामार्फत काहीतरी जी आहे प्रोसेस केली जाईल. त्यामार्फत रोजगार मेळावा आयोजित करून अशा प्रशिक्षणार्थ्यांना जे यामध्ये जो रोजगार आहे किंवा कायमस्वरूपी नोकरीची आहे हे दिली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने ही माहिती मागवली जात आहे आणि ही माहिती पाहू शकता प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत अशा पद्धतीचं परिपत्रक, अशा आशयाचं परिपत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे. तुम्ही पाहू शकता तर ज्या जिल्ह्यामध्ये आहात त्या जिल्ह्याअंतर्गत तुम्ही जर जिल्हा रोजगार कार्यालय जे आहे यांच्याकडे चौकशी केलीत तर याबाबतची माहिती तुम्हाला प्राप्त होईल. तर या पद्धतीने माहिती मागवले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी रोजगार मिळालेल्या उमेदवारांची माहिती. यामध्ये जिल्हा आहे, ज्या जिल्ह्याअंतर्गत त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, उमेदवाराचं नाव आणि मोबाईल क्रमांक असेल आणि ज्या आस्थापनेमध्ये शासकीय असेल, खाजगी असेल त्या आस्थापनेचं नाव या ठिकाणी असणार आहे. असा सगळा डेटा संपूर्ण महाराष्ट्रामधून हा मागवण्यात येत आहे आणि लवकरच आपल्याला याबाबत हा डेटा का मागवला जात आहे याबाबतचं जे 100% खरं कारण आहे, माहिती ही आपल्याकडे प्राप्त होईल. तर हा पहिला मुद्दा आपण डिटेलमध्ये हा पाहिलेला आहे या अंतर्गत. आता दुसरा मुद्दा जो आहे पाहू शकता, यामध्ये तुम्ही पाहिलं असेल इथे जी माहिती मागवले त्याबद्दलची मी डिटेलमध्ये माहिती इथे सांगितलेली आहे. कोणकोणत्या आस्थापनाअंतर्गत काय काय माहिती मागवण्यात आली आहे. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूयात आपण. दुसरा जो मुद्दा आहे, उद्यापासून सुरू होत असणारं जे बेमुदत उपोषण आहे, नाशिक येथे सुरू होणारं गोदावरी काठावर नियोजन 100% जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून रेकॉर्ड ब्रेक असे पाहू शकता प्रशिक्षणार्थी, सगळे प्रशिक्षणार्थी आत्तापर्यंत जे मुंबई असेल, ठाणे या ठिकाणी सुद्धा आले नव्हते असे प्रशिक्षणार्थी सुद्धा नाशिक या ठिकाणी यायला तयार झालेले आहेत, येत आहेत. आणि यामध्ये नाशिक या ठिकाणी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी राहण्याची, जेवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. एक मोठ्या प्रकारचं बेमुदत आंदोलन जे आहे निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी, त्याचबरोबर CS कुंभमेळ्याच्या पूर्वी जो रोजगार मेळावा आहे, म्हणजे यामध्ये पाहू शकता बेरोजगारांचा मेळावा या ठिकाणी भरणार आहे आणि बहुतांश प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी रुजू होणार आहेत, ज्या म्हणजे यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि जर तुम्ही पाहू शकता तुम्ही सुद्धा प्रशिक्षणार्थी असाल तर 100% त्या ठिकाणी तुमची उपस्थिती असणं आवश्यक आहे. कारण हे एकदम शेवटचं असं आंदोलन असणार आहे. GR मिळेपर्यंत हे बेमुदत उपोषण जे आहे सुरू होणार आहे आणि त्यासाठी तुमची 100% उपस्थिती, सहभाग त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तर हा दुसरा मुद्दा आपण पाहिला. योजना संदर्भातल्या अपडेट आपल्याकडे येतच आहेत. संपूर्ण प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी जॉईन होत आहेत, सहभागी होत आहेत. तिसरा मुद्दा जो आहे विद्यावेतनाबाबतचा, तर विद्यावेतनाबाबतची काय अपडेट आहे ते सुद्धा पाहूयात. अजून सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन मिळालेलं नाही आहे. आयुक्त कार्यालयात याबाबतची चौकशी केली असता पाहू शकता त्यांच्याकडून अशी माहिती प्राप्त झाली आहे की आयुक्त कार्यालयाने सांगितलेलं आहे की प्रोसेस सध्या सुरू आहे. काही प्रशिक्षणार्थ्यांचं रिजेक्शन झाल्यामुळे त्यांचं विद्यावेतन अजून रखडलं आहे, तर त्यांना पुन्हा रिअपलोड करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ज्या टॅब आहेत ह्या सध्या ओपन करून देण्यात आलेल्या आहेत. मार्च आणि फेब्रुवारीची सुद्धा टॅब 10 दिवसांसाठी सुरू होती आणि त्यासाठी सुद्धा प्रशिक्षणार्थी त्यांचं हाजेरी पत्रक अपलोड करू शकतात असं सांगण्यात आलं होतं. आणि ह्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन त्यांच्या बँक खात्यामध्ये अप टू डेट जमा होईल असं सुद्धा आयुक्तांनी सांगितलेलं आहे. तर तिसरी हे विद्यावेतनाच्या बाबत अपडेट आहे. आता पुन्हा पहिल्या अपडेटकडे आपण वळूयात. पहिली जी अपडेट मी तुम्हाला सांगितली होती, यामध्ये जे रोजगाराची जी माहिती मिळवलेली आहे, रोजगाराची माहिती प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत मागवण्यात आली आहे. तर या अंतर्गत लवकरच आपल्याला महत्त्वाची माहिती जी आहे अपडेट आपल्याला कळून येईल की सगळा जो डेटा आहे हा एकत्रित करून ज्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे त्यांचा डेटा हा वेगळा केला जाईल आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार अद्याप मिळालेला नाही असा डेटा हा वेगळा केला जाईल आणि त्यांच्या माहितीच्या आधारे अशा प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी काहीतरी उपाययोजना, धोरणात्मक निर्णय हा शासनाकडून घेतला जाऊ शकतो आणि या दृष्टीनेच उद्याचं होणारं आंदोलन हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आजच्या या आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.